कुकडी उजनी सिंचन योजना हे 2 टप्प्यामध्ये करावी आणि त्या एका पाईपलाईनद्वारे मांगी तलावामध्ये पाणी आणण्याचं नियोजन आदरणीय मामांनी केलेलं आहे. 2019 पूर्वी जे आमदार होते त्यांची नावं घ्यायची गरज नाही, कोण कोण आमदार होऊन गेले सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांच्या कुणाच्या लक्षात आत्तापर्यंत हे कधी आलं नाही. नमस्कार, काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सतत नवनवीन विषय घेऊन येत असतो आणि आत्ता सध्या एक करमाळा तालुक्यातील ज्वलंत विषय आहे, तो म्हणजे मांगी तलाव. मांगी तलाव भरला आणि त्याचं श्रेयवाद सुरू झालेला आहे. पण खरा प्रश्न हा आहे की या तलावामध्ये कायमस्वरूपी पाणी कधी येणार, हा खरा प्रश्न आहे. हा विषय घेण्याचं कारण असं आहे, करमाळा तालुक्याचे राजकारण ज्याभोवती फिरतं त्यात मांगी तलाव याचा देखील समावेश आहे. या तलावाचं देखील राजकारण होतं. या तलावात कायमस्वरूपी पाणी येत नाही, खाली आवर्तन वेळेत सुटत नाही, असे अनेक प्रश्न आहेत. मांगी तलावात म्हणजे ज्याप्रमाणे उजनीत पाऊस म्हणजे करमाळा तालुक्यात पाऊस जरी कमी झाला तरीसुद्धा पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पावसाच्या भरोशावरती उजनी धरण भरतं, तसंच करमाळा तालुक्यातील मांगी तलावात देखील पाणी येतं आणि हा तलाव भरतो. हा जर तलाव भरला तर 21 गावांचा पाणी प्रश्न मिटतो. बोरगाव प्राधिकरण योजना देखील याच तलावावरती आहे. यंदा तलाव भरला आणि श्रेयवादाची लढाई सुरू झाली. मात्र या तलावात कधी पाणी येणार हा खरा कळीचा मुद्दा आहे. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या तोंडावरती हा पाणी प्रश्न पेटलेला आहे. कुकडी लाभक्षेत्रात किंवा उजनीचे पाणी या तलावात कायमस्वरूपी येणं आवश्यक आहे. त्यासाठी काय उपाययोजना होणं आवश्यक आहे यावर आज आपण संवाद साधणार आहोत. या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार विवेक अण्णा येवले आमच्या स्टुडिओमध्ये आहेत. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल हे देखील आज संवाद साधणार आहेत. तात्यांनी याबाबत बोलण्याचं कारण असं आहे, तात्यांचा या तलावाबाबत अभ्यास आहे. माहितीच्या अधिकारात त्यांनी याबाबत माहिती संग्रहित केलेली आहे. ते आज अगदी फाईलच घेऊन आलेले आहेत की म्हणजे त्यांनी या पाण्यासाठी कसा पाठपुरावा केला आणि कायमस्वरूपी मार्ग कसा निघेल याबाबत ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. तलाव भरल्याची पहिली प्रेस नोट आमदार संजय मामा शिंदे यांच्या कार्यालयाकडून आली. हा तलाव भरला आहे अशी त्यांची ती मागणी होती आणि ती तात्यांच्याच नावाची बातमी होती. ही बातमी येते न येते त्याच दरम्यान लगेच बागल गटाची एक प्रेस नोट आली आहे आणि हा तलाव आमच्यामुळे भरला असा दावा त्यांनी यामध्ये केलेला आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिग्विजय बागल यांनी देखील त्यासाठी काही पत्रव्यवहार केला होता. त्या तलावाच्या पाण्याचं पूजन देखील त्यांच्या हस्ते झालं. हा वाद म्हणजे ह्या दोघांमध्येच वाद सुरू असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी एक यामध्ये स्टेटमेंट असं केलं, ओव्हरफ्लोच्या पाण्याने मांगी तलाव भरला, यात पुढाऱ्यांचे योगदान काय, हा खरा प्रश्न आहे. त्यांचं योगदान काय, आज हाच आपण मुद्दा घेणार आहोत आणि या तलावात कायमस्वरूपी पाणी कसं येईल याकडं आपण सर्वांनी पाहणं आवश्यक आहे. हा कळीचा मुद्दा आहे करमाळा तालुक्यातील राजकारणाचा. या निमित्ताने आपण सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल यांच्याशी संवाद साधणार आहोत. तात्या, तुमचं पहिल्यांदा स्वागत. तुम्ही आज फाईलच घेऊन आलेला आहात. नेमके फाईल काय आहे, काय माहिती काय आहे नेमकी? या फाईलमध्ये मी 2018-17पासून आम्ही मांगी तलावामध्ये कुकडीचं पाणी मिळालं पाहिजे आणि आमच्या 20-22 गावांचा विकास झाला पाहिजे या संदर्भात आम्ही वेळोवेळी रास्ता रोको आंदोलने केली, कुकडीच्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेतल्या आणि नंतर आदरणीय मामा 19ला आमदार झाल्यानंतर मांगी तलावामध्ये पाणी आलं पाहिजे या संदर्भात ज्यावेळेस आम्ही मामांशी चर्चा केली त्यावेळेस मामांनी आम्हाला टोटल त्या तळ्याची जी तुमच्याकडे माहिती उपलब्ध असेल ती माहिती आमच्याकडं सांगा, त्याप्रमाणे मग आपण त्याच्यावरती आपल्याला नियोजन करता येईल म्हणून आम्ही आदरणीय मामांकडे पत्रव्यवहार केला 2020ला. तर पत्रव्यवहार केल्यानंतर मामाने ते पत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलं आणि 2022ला मांगी तलावामध्ये असंच ओव्हरफ्लोचं पाणी पण आलं होतं.
त्यावेळेससुद्धा असा मांगी तलावाचा सांडवा निघाला होता. परंतु आदरणीय मामांना आम्ही ते पाणी पूजण्यासाठी आमंत्रण दिलं होतं की मामा तुम्ही तुमच्या पत्रावरती पाणी आलेलं आहे, तुम्ही यावं आणि त्याचं पाणी पूजन करावं. तर त्यावेळेस मामांनी सांगितलं होतं की हे माझं काम आहे, मी करमाळ तालुक्याचा प्रतिनिधी आहे आणि ते अनुषंगाने केलेलं हे माझं काम आहे आणि ते काम मी माझ्या पातळीवरती केलेलं आहे. पाणी पूजनासाठी मी काही येणार नाही. तिथल्या शेतकऱ्यांना ह्या पाण्याचा लाभ व्हावा, तिथल्या शेतकऱ्यांना खिशामध्ये 4 पैसे यावे आणि त्याच्या शेतीमध्ये उत्पन्न निघावं, त्यावेळेस मला ह्या पाणी आणल्याचं समाधान मिळेल. मुद्दा असा आहे तात्या, गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय श्रेयवाद ह्याच्यामध्ये सुरू झालेला आहे. ह्या तलावात कायमस्वरूपी पाणी यावं हा खरा मुद्दा आहे. कायमस्वरूपी पाणी यावं यासाठी आपण काय पाठपुरावा केला आहे? तुमच्याकडं तुम्ही जी फाईल घेऊन आलात त्याच्या आधारे तुम्ही काय सांगाल नेमकं? ज्यावेळेस हे पत्र आणि माहिती आम्ही मामांना दिली, आमची कुकडी संघर्ष समिती म्हणून आम्ही ती स्थापन केली होती. 17-18 पासून आमची समिती काम करत होती या तलावावरती की कुकडीचं पाणी मांगी तलावात आलं पाहिजे. तर ह्या तलावामध्ये कायमस्वरूपी पाणी येण्यासाठी ज्यावेळेस आम्ही आदरणीय मामांना 20 साली भेटलो, त्यावेळेस आदरणीय मामांनी जयंत पाटलांशी आमच्यासमोरून संपर्क केला होता. आमच्यासमोरून मामांनी जयंत पाटलांनी पत्र दिलं होतं की मांगी तलावामध्ये 194पर्यंत पाणी येतं कुकडीचं, तिथनं बंद पाईपलाईनद्वारे मांगी तलावात कुनवरच्या महादेवाच्या मंदिरापाशी सोडायचं, अशा प्रकारचं नियोजन मामांनी त्यावेळेस केलेलं होतं. आणि ते पत्रसुद्धा जयंत पाटलांनी त्याच्यावरती शेरा मारून दिलेलं आहे. ते पत्रसुद्धा आमच्याकडे आता उपलब्ध आहे. तेच हे पत्र आहे आमचं की जयंत पाटलांनं बंद पाईपलाईनद्वारे हा शेरा दिलेला आहे त्याच्यावर. परंतु तत्कालीन सरकार शेरा दिला आणि सरकार 2 महिन्यामध्येच कोसळलं. तिथं उद्धवसाहेब मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब त्या पदावरती आले आणि पर्यायी शरद पवारांचा गट किंवा राष्ट्रवादी सत्तेच्या बाहेर गेली आणि सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर हे काम थोडंसं त्याला ब्रेक लागलं. नंतर ज्यावेळेस अजितदादांनी सत्तेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस आदरणीय मामांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून यांच्याशी मिटिंग लावल्या मुंबईमध्ये आणि कुकडीचं पाणी उजनीमध्ये द्यावं आणि उजनीतलं पाणी बंद पाईपलाईनद्वारे कुकडी उजनी सिंचन योजना हे 2 टप्प्यामध्ये करावी आणि त्या एका पाईपलाईनद्वारे मांगी तलावामध्ये पाणी आणण्याचं नियोजन आदरणीय मामांनी केलेलं आहे. तसे आपल्याकडे मामांनी ज्या वेळेस पत्रव्यवहार केलेला आहे ते पत्र आपल्याकडं आज माझ्याकडे सगळे उपलब्ध आहेत. कारण 22 मामांनी केलेलं 2022ला सुद्धा कार्यकारी संचालक कृष्ण खोरे विकास महामंडळ ह्यांनासुद्धा पत्र दिलेलं आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर जयंत पाटील साहेबांचं पत्र आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर कृष्णा खोरे खाजगी जलसंपदा वनक्षेत्र विभाग मंत्रालय मुंबई यांनासुद्धा मामांनी पत्रव्यवहार केले. सर्व पत्राची फाईल माझ्याकडे उपलब्ध आहे. फाईल मी तुम्हाला देतो. असं मामांनी मांगी तलावामध्ये कुकडीचं पाणी आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आज त्याला कुठंतरी यश म्हणून सर्वे करण्यासाठी आज तुम्ही मागच्या 4 महिन्यामध्ये पाहत आहात की सर्वे करण्यासाठी शासनाने त्याच्यावरती रक्कम टाकलेली आहे आणि ते सुद्धा काम लवकरात चालू होऊन मांगी तलावामध्ये कायमस्वरूपी पाणी आणण्यासाठी आदरणीय संजय मामा शिंदे यांचा प्रयत्न आहे आणि ते आणण्यासाठी कटिबद्ध आहे. राजकीय नेते म्हटलं की त्यांचा पाठपुरावा सुरूच असतो, मात्र यश काय येत नाही हा देखील खरा प्रश्न आहे. याच निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार विवेकांना येवले हे देखील संवाद साधणार आहेत. अण्णा, निवडणुका आल्या की पाण्याचे प्रश्न निर्माण होतात, अनेक प्रश्न असतात तालुक्याच्या दृष्टीने. नक्कीच आपण त्या प्रश्नांकडे सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे, का तर हे अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न असतात. तोच प्रश्न आता पण उपस्थित झालेला आहे. 2024 आहे ही. तुम्ही म्हणजे तलाव जेव्हा झाला ह्याची तुम्हाला माहिती आहे, ह्या तलावात किती वेळा पाणी आलं, हा तलाव कुकडी लाभक्षेत्रात का नाही ह्याची तुम्हाला माहिती आहे. नेमकं तुम्ही काय सांगाल? ह्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहतायत? हा फक्त राजकारणापुरता मुद्दा आहे की ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करण्यासाठी कोण काय करत आहे का? तुम्ही नेमकं कसं पाहतायत ते? मांगी तलावाचा जो विषय आहे तो तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे दरवेळेला पाणीपूजन करणं, तलाव भरला की चढाओढीने त्याच्या बातम्या देणं किंवा आरोप प्रत्यारोप करणं हे गेली अनेक वर्षे सुरू आहे. पण हे करत असताना मूळ जो प्रश्न आहे की ज्या वेळेला मांगी तलाव निर्माण झाला त्यावेळेला वरून कर्जत तालुक्यानं येणारी जी कान्होळा नदी आहे त्या
त्यावेळेला पाऊस काळ काही दुष्काळाचा अपवाद सोडला तर पाऊस काळ चांगला असायचा. मुळात मांगीचा समावेश कुकडी लाभ क्षेत्रात करण्यात यावा ही मागणी अलीकडं आपण नेहमी ऐकतो. पण संजय मामा आमदार झाले ते 2019 साली. याच्या आधी गेली मी तर म्हणेन 1985 पासून रावसाहेब पाटलांपासून आपण घेऊ, त्याच्या मागे जायची गरज नाही आहे. त्यावेळेला कुकडीचा विषय होताच. रावसाहेब पाटलांच्या काळातच तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते आपण वीट रोडला जाताना जो उतार आहे डाव्या हाताला अजूनही ती कोनशिला आहे आतमध्ये, म्हणजे कुकडी कालव्यांचं पहिलं भूमिपूजन हे मी तारीखही सांगतो 15 नोव्हेंबर 1986 साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या हस्ते झालं होतं. त्यावेळेला रावसाहेब पाटील आमदार होते. विषय असा आहे की 2019 पूर्वी जे आमदार होते त्यांची नावं घ्यायची गरज नाही, कोण कोण आमदार होऊन गेले सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांच्या कुणाच्या लक्षात आत्तापर्यंत हे कधी आलं नाही की मांगी तलाव दिवसेंदिवस भरण्यासाठी पावसाचं अपुरं प्रमाण म्हणा किंवा पाण्याची वाढती गरज की त्याला असं कायमस्वरूपी पाणी मिळण्याची तरतूद एखाद्या वरच्या प्रकल्पातून करावी असं आत्तापर्यंत कोणीच केलं नव्हतं. आणि ते संजय मामांनी केलं की त्यांनी त्यांच्या परीने कुकडीच्या पाण्याचं नियोजन असेल किंवा मांगीला पाणी कसं मिळेल. आत्ता माझ्या आधी सुजित तात्यांनी त्यांची मुलाखत दिली, त्यात त्यांनी परामर्श घेतला की प्रयत्न मामांनी कशा पद्धतीने केले. त्याच्यामुळे त्याविषयी मी परत बोलण्याची गरज नाही आहे. मला असं वाटतं की ह्याच्या आधी जेवढे आमदार 1985 पासून झाले त्यांनी फक्त मग ह्या प्रश्नाचा वापर म्हणजे राजकारणापुरता किंवा राजकीय भांडवल मोहज केला का. आणि गेली 10-15 वर्षे झालं मी बघतोय की मांगीला पाणी आलं त्या पुनवरच्या तिथल्या त्या ओढ्यात पाणी पोचलं की अगदी चढाओढ लागायची. ह्या गटात जायचं, नारळ टाकायचा, पूजन करायचं, दुसऱ्या गटात जायचं, पूजन करायचं आणि फक्त हे जे इव्हेंट करायचे त्याच्या बातम्या करायच्या आणि ह्यांचं पूजन होईपर्यंत दुसऱ्या दिवशी पाणी बंद झालं असायचं. म्हणजे पाणी त्याचं आवर्तन व्यवस्थित यावं, पुरेसं यावं. आणि मी जी गेली 5 वर्षही बघतो आहे, 5 वर्षाच्या पूर्वी ते मी पाहिलं आहे. आपण सगळ्यांनी बघितलं की दहेगाव असेल किंवा कुकडी असेल त्याचं आवर्तन पुरेशा प्रमाणात आणि नियोजनानुसार कधीच होत नव्हतं. पण गेली 5 वर्ष दहेगावचं आवर्तन असेल किंवा कुकडीचं आवर्तन असेल हे पुरेशा प्रमाणात आणि सगळे त्यातून ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या सिंचनाच्या वगैरे हे पूर्ण होईपर्यंत ते आवर्तनं नियोजनानुसार सुरू राहिली. पण नियोजन कधी ह्या आवर्तनाचं 2019पर्यंतच्या कुठल्याही आमदारांना जमलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि गेली 5 वर्ष कुकडीचं आवर्तन, गेल्या वर्षी जर दुष्काळ होता तरी माझ्या माहितीनुसार तात्यांना माहिती आहे कुकडीचं पाणी आपल्याला त्याचं आवर्तन मिळालं होतं, कालव्याद्वारे पाणी आलं होतं. हे जे नियोजन आहे हे नियोजन मनात आणलं तर प्रत्येक लोकप्रतिनिधीला करता येतं. पण त्याच्यासाठी इच्छाशक्ती लागते, राजकीय कुवत लागते. आणि मुंबई दरबारात म्हणा किंवा शासन दरबारी तेवढं तुमच्या शब्दाला राजकीय वजनसुद्धा लागतं. लोक आता अडाणी राहिलेले नाही. जो काम करतो त्यालाच जनता पसंत करणार किंवा त्यालाच मत देणार. तुम्ही पेपरबाजी किती केली, बातम्या किती दिल्या किंवा पाण्याचं पूजन किती केलं ह्याला महत्त्व नाही आहे. आणि पाण्यासारख्या जीवनावश्यक प्रश्नांवर तर किमान राजकारण करू नये पुढच्या काळात. मध्यंतरी मला वाटतं वर्ष होऊन गेलं असेल, काही
एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यामध्ये जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर तत्कालीन खासदार असतील वगैरे त्यांच्याबरोबर मिटिंग लावल्या होत्या ह्याच विषयावर की मांगीचा समावेश कुकडी लाभक्षेत्रात करण्यात यावा. मला वाटतं त्याला वर्ष होऊन गेलं. त्यानंतर लोकसभा झाली, ते खासदारही बदलले गेले. पण त्यानंतर पुढं काय झालं म्हणजे विषय हा आहे की आता नुसती पब्लिसिटी आणि किंवा पब्लिसिटीचा स्टंट करून जनता तुम्हाला मतदान करणार नाही आहे. करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं पाणी हा किती महत्त्वाचा विषय आहे तुम्ही सांगितलं. तात्या, हा तलाव भरल्यानंतर 21 गावांना त्याचा फायदा होतो. तसाच फायदा अजून ही जी बाकीची आपल्याकडं गावं आहेत खाली म्हणजे धरणाच्या वरची जी तलावाच्या वरची जी गावं आहेत त्यांना तर फायदा होतोच, पण खाली देखील आवर्तनं सुटणं आवश्यक असतं. 2 आवर्तनं सुटली जातात. त्या आवर्तनाबाबत काय सांगता? खाली आवर्तनं सुटत असताना 2022ला तर 4 आवर्तनं सुटली होती. रेकॉर्ड तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना विचारले तर ते तुम्हाला सांगतील. आणि गेल्या वर्षी दुष्काळ होता पण 23ला 3 आवर्तनं सुटली होती. आवर्तनाचा कधीही असा तलावावरती ही नाही की खालच्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, ही खालच्या शेतकऱ्याची रास्त भूमिका असते. आणि त्या पद्धतीने अधिकारी वर्ग आणि मामांनी स्वतः सांगितलं होते की जी खालची त्यांचे रोटेशन आहेत ते पूर्ण करा. आणि त्या पद्धतीने आवर्तन माझ्या अंदाजे तलावाच्या इतिहासात 4 आवर्तनं कधी सुटले नाहीत, परंतु आमदार संजय मामांच्या काळामध्ये 22मध्ये 4 आवर्तनं सुटली होती. मामा कधी पाणी पुजायला आले नाहीत आणि कधी पाणी सोडायला पण आले नाही. आज मांगी तलाव भरणार आहे म्हणल्यानंतर मामांनी गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही मामांना कल्पना दिली की तलावाच्या भरावावरती आणि कॅनलवरती भरपूर झाडं झुडपं वाढलेली आहेत. जर तलाव कुकडीच्या पाण्याने तुम्ही म्हणताय भरणारच आहे तर त्याच्यासुद्धा दुरुस्त्या झाल्या पाहिजेत. आणि त्या दुरुस्त्या झाल्या तर आपल्याला खाली शेतकऱ्याला लवकर पाणी देता येईल. तण सोडण्यासाठी सगळी खालची दुरुस्तीची कामं आज चालू आहेत आणि जवळजवळ 70% ते कामं झालेली आहेत. दोन्ही कॅनलच्या चाऱ्यांची कामं पूर्ण झाली तुम्हाला दिसते. येत्या काही दिवसात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत नेमका जनता काय कौल देईल हे तर पाहू लागणारच आहे. मात्र पाण्याचा प्रश्न हा करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 22 गावांचा हा प्रश्न आहे. यावर्षी तलाव भरलेला आहे, त्यामध्ये कायमस्वरूपी पाणी येणं आवश्यक आहे. आणि फक्त तलाव भरून उपयोगाचं नाही तर त्या तलावाच्या दोन्हीही डावा आणि उजव्या चारीवरती जे काही गावं आहेत त्यांना देखील पाणी सुटणं आवश्यक आहे. तात्या, तुम्ही जसं म्हणतात 2022मध्ये इतिहास झाला, 4 आवर्तनं सुटली. हा असाच इतिहास होत राहो ही एक अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय आहे. येणाऱ्या काही दिवसात आणखी आपण दुसरा विषय घेऊन येणार आहोत. धन्यवाद.